50 कोटींचा गेम, शिवसेनेचे 6 खासदार का फुटले? सन 2022 साली शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट वेगळा केला. त्यावेळी अनेकांना वाटलं आता हे वादळ थांबेल. पण वादळ तिथेच थांबलं नाही, तर 2026मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेतून 6 खासदार बाहेर पडले आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा हादरलं. एका बाजूला हे खासदार म्हणतात मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला, तर दुसऱ्या बाजूला सामनाच्या अग्रलेखातून थेट आरोप केला जातोय हे विकासासाठी नाही तर 50 कोटी रुपयांसाठी झालं आहे. इतकंच नाही, उमरग्यातील शेतकरी म्हणतात तुम्हाला पैशाची गरज असेल तर आम्ही आमच्या किडण्या विकू, पण पक्ष सोडू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका संताप का आहे? 6 खासदार अचानक का फुटले? खरंच 50 कोटींचा व्यवहार झाला ही फक्त राजकीय आरोप आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही बाजू न घेता संपूर्ण घटनाक्रम, आरोप, प्रत्यारोप आणि पडद्यामागचं राजकारण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे नौशाद मुलानी आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण सतत बदलत आहे. प्रथम शिवसेनेत मोठी फूट पडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली आणि आता लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. याच घटनेवर सामनाच्या अग्रलेखात अतिशय कठोर शब्दात टीका करण्यात आली. 6 खासदार कोण? या अग्रलेखात ज्या खासदारांचा उल्लेख करण्यात आला ते खासदार कोण? तर त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, भाऊ वाघचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख या नावांचा उल्लेख करण्यात आला. या सर्वांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाने याला मोठा विश्वासघात म्हटलं आहे. आता सर्वात मोठा आरोप तो म्हणजे 50 कोटी आणि इथूनच सुरू होतो या संपूर्ण वादातील सर्वात मोठा मुद्दा. सामनाच्या अग्रलेखात दावा करण्यात आला की प्रत्येक खासदाराला 50 कोटी रुपये देऊन पक्ष बदलण्यास प्रवृत्त करण्यात आलं. मात्र या आरोपाला कोणताही न्यायालयीन निष्कर्ष किंवा अधिकृत परवाना सध्या सार्वजनिकरित्या तो समोर आलेला नाही. संबंधित खासदार आणि भाजपकडून अशा प्रकारचे आरोप यापूर्वीही फेटाळण्यात आले आहेत. म्हणूनच हे आरोप आहेत, अंतिम सत्य नव्हे, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मग खासदार काय म्हणाले? पक्ष बदललेल्या अनेक खासदारांनी वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये एकच मुद्दा मांडला, मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता. आता सत्तेत राहिल्याशिवाय विकास होतच नाही. लोकांनी विकासासाठी आम्हाला निवडून दिलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एका बाजूला विकास निधीचं कारण आणि दुसऱ्या बाजूला 50 कोटींचा आरोप. जनतेसमोर 2 वेगवेगळ्या कथा आहेत. उमरग्यातून आलेली सर्वात भावनिक प्रतिक्रिया या संपूर्ण वादात एक प्रसंग महाराष्ट्रभर चर्चेत आला. उमरग्यातील काही शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत एक भावनिक प्रस्ताव मांडला. त्यांचं म्हणणं होतं, जर पैशासाठी पक्ष सोडत असाल तर आम्ही 100 शेतकरी आमच्या किडण्या विकू, पण मतदारांचा विश्वासघात करू नका हो. हा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं. जनतेचा राग वाढत का आहे? मतदान करताना पक्ष, विचारधारा आणि उमेदवार या तिन्ही गोष्टी पाहून मतदान करतात. म्हणून का निवडून आल्यानंतर पक्ष बदलला की मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, आम्ही दिलेलं मत नेमकं कोणाला होतं याच भावनेतून. अनेक मतदारसंघामध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचं पाहायलाही मिळत आहे. हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाही, ही फक्त 6 खासदारांची गोष्ट नाही. हा प्रश्न आहे मतदारांच्या विश्वासाचा, लोकशाहीच्या मूल्यांचा आणि पक्षनिष्ठेचा. एका बाजूला विकासासाठी निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण, तर दुसऱ्या बाजूला विश्वासघाताचा आरोप. आता सत्य काय हे ठरवणं शेवटी जनतेवरच अवलंबून आहे. आता आजच्या पहिल्या भागात आपण पाहिलं 6 खासदारांचा घटनाक्रम, 50 कोटींचे आरोप आणि खासदारांची भूमिका.
आणि उमरग्यातील शेतकऱ्यांच्या भावनिक आंदोलनाची चर्चा. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मोठा प्रश्न आहे. जर खासदार म्हणत असतील की विकास निधी मिळत नव्हता, तर खरंच विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी दिला जात नाही का? सरकार निधीचं राजकारण करतंय का? आणि ओम निंबाळकर यांना पक्ष बदलल्यानंतर लगेच निधी कसा मंजूर झाला, यावर आपण बोलणार आहोत या मालिकेच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. यापेक्षा अधिक धक्कादायक असणारे व्हिडिओ याहून मोठे मी आपल्यापुढे पुढच्या व्हिडिओत सादर करणार आहे. नमस्कार, मी नौशाद मोलानी आणि आपण पाहत होता टाइम्स 9 मराठी न्यूज. जय महाराष्ट्र.